नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो कवठे महांकाळ सांगली इथं आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर अविनाश कोरेजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, रो हाऊसेस असतील, अशा अनेक प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा राहिलाय, अनुभव कसे राहिले त्या क्षेत्रातले, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पहिल्यांदा मला विचारायचं आहे ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आला, काय सांगाल? माझं प्राथमिक शिक्षण अगदी घराच्या समोरच शाळा असल्यामुळे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. त्याच्यानंतर 5वी ते 12वी एक 3 किलोमीटर गावामध्ये हायस्कूल शाळा तिथे झालं. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या भावाची प्रेरणा अशी होती की बेसिक ट्रेड आहेत आपले, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिक, तर त्यांना कधी मरण नाही. बरोबर, त्यांना मरण नाही, त्यामुळे तू यातले चूज कर. त्यावेळी मी सुरुवातीला मेकॅनिकलला काही आपली अशी ओढ नव्हती, त्यामुळे सुरुवातीला आपण सिव्हिल हा एकच ट्रेड निवडला आणि येण्याचं ठरवलं. तुम्ही फार महत्वाची गोष्ट सांगितली, या फील्डला खरंच मरण नाही, कारण या क्षेत्रावर सगळी क्षेत्र अवलंबून. मग जेव्हा या क्षेत्रामध्ये आता तुम्ही एंटर केलं तर मग याच्यात केलेला पहिला वैयक्तिकरित्या पूर्ण केलेला प्रोजेक्ट कुठला होता? कारण तेव्हा जबाबदारी कशी होती, तेव्हा दडपण आलं का, तो कशी होती आठवण? माझा वैयक्तिकरित्या पूर्ण केलेला पहिला प्रोजेक्ट म्हणजे आमच्या काकांचाच बंगलो. तो बंगलो जवळपास 3000 स्क्वेअर फूट आहे, ट्विन बंगलो आहे. हो. अच्छा, मग तो मिळाला कसा? पण म्हणजे कोणाचा म्हणजे रेफरन्स, त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला कसा, जे फ्रेशर असून सुद्धा? प्रेशर असून सुद्धा त्याने विश्वास ठेवला, हे माझं मोठं भाग्य आहे. खरंय. आणि डायरेक्ट तुम्हाला 3000 स्क्वेअर फूट म्हणजे मोठा प्रोजेक्ट मिळाला. मग तेव्हा दडपण वगैरे काय आलं काम करताना? वाटत होती भीती, म्हणजे फक्त शंका यायची, पुढच्या माणसाला आपण कायम शंकेनच बघायचं. मिस्त्रीने ही गोष्ट व्यवस्थित केली असेल का, झोपच होता ही गोष्ट केली असेल बाबा, आपल्या माघारी ही गोष्ट ही केली असेल का, त्याला सांगितलं तसं केलंच असेल का. पण सगळं व्यवस्थित झाला, पूर्ण प्रोजेक्ट व्यवस्थित झाला. आता या क्षेत्रातल्या काही आणखीन प्रश्नांकडे, त्यातला एक प्रश्न, आता आपण जसं मग अशी गप्पांमध्ये बोलत होतो की तुमचे काही प्रोजेक्ट कर्नाटकात सुद्धा तुम्ही केले, महाराष्ट्रात करता, तर इथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ही परिस्थिती साईटवर हाताळता? अकुशल कामगारांचं कसं आहे साहेब, त्याच्या रिलेटेड दुसरा त्याला कुशल कामगार असं जो सांगड घालून दिली तरच ते शक्य आहे. अच्छा, अकुशल प्रत्येक कुठलाही माणूस त्याच्यामध्ये म्हणजे कुशल प्रत्येक 100% असू शकत नाही. मग एखादा कुशल माणूस अकुशल माणूस जोडून दिला तर तो ऑटोमॅटिक त्या गोष्टी आत्मसात करायला लागतोच. बरोबर आहे. दुसरं असं आहे की आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करता, तर त्याच्यात बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या, सगळेच कस्टमर. तर मग अशा वेळेला तुम्ही दर्जा पण तुम्हाला सांभाळायचा आणि बजेट पण सांभाळायचंय, मग हे दोन्ही कसरत कशी करता? त्यांना सुरुवातीला आम्ही स्क्वेअर फूट कमी ठेवण्यासाठी प्रेफर करतो. जर तुमचं बजेट लिमिटेड असेल तर तुम्ही स्क्वेअर फूट कमी ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं काय, तुमचे जे फिनिशिंगचे आयटम्स आहेत ते तुम्ही पाठीमागे ठेवा, पण तुम्ही स्लॅब कास्टिंग पर्यंत, प्लास्टर पर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या ज्या लागतात त्या गोष्टी करायला लागतात. पुढच्या गोष्टी परत काढून करता येतात, पण कास्टिंग हे परत होऊ शकत नाही. त्यामुळे पुढच्या गोष्टी तुम्ही पेंडिंग ठेवून काम करा, एक जर बजेट कमी असेल तर, किंवा तुम्ही स्क्वेअर फूट कमी पकडा. ओके. आता पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठले क्षेत्र येतात ज्याच्यावर आता पुढच्या 10-15 वर्षात काम झालं पाहिजे जर सांगली जिल्ह्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मी पहिल्यांदा सांगेन तो म्हणजे रोड. आणि तेच आता सध्या गडकरी साहेबांनी चालू केलेलंच आहे आणि असेच ते काम चालू राहील अशी मी आशा बाळगतो आणि तशा गडकरी साहेबांना शुभेच्छा देतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता. अच्छा, बरं. तुम्ही फार 2 महत्वाचे मुद्दे सांगितलेत, रस्ता आणि स्वच्छता. तर मग यावर शासनानं काय अजून केलं पाहिजे? रस्त्यावर तर तुम्ही म्हटलात की काम चालूच आहे, मग स्वच्छतेसाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकार म्हणण्यापेक्षा मी स्वतः माझं एक पाऊल उचललं पाहिजे. सरकार तर पावले उचलत आहे, त्याच्यावरती स्कीम करतच आहे. मी स्वतः स्वच्छता ठेवली पाहिजे. हा प्रत्येकाने जर म्हटलं तर ऑटोमॅटिक सांगली स्वच्छ होईल. बरोबर आहे.
दुसरं आता तुम्ही रेसिडेन्शियल मधले बरेच प्रोजेक्ट केले, तर त्यामध्ये असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की जो करताना तुम्हाला एक आनंद समाधान पण वेगळं मिळालं आणि त्याच्यामुळे जरा तुमचं नाव झालं, ओळख निर्माण झाली, असा कुठला प्रोजेक्ट, त्याची आठवण? तो प्रोजेक्ट मी पहिलाच प्रोजेक्ट सांगेन जो की चुलत्यांचा. तो हो. प्रोजेक्ट इतका मोठा आहे की आमच्या ज्या भागात गावामध्ये आमच्या सगळ्यात मोठा प्रोजेक्ट तोच आहे. वा, काय काय विशेषता आहे त्या प्रोजेक्ट मध्ये? त्यामध्ये आपण करतानाच अशा पद्धतीने केले की कॉस्ट कटिंग व्हावी. जॉईंट असल्यामुळे त्यांना सुरुवातीला काही जागा कमी होती. जागा कमी असल्यामुळे त्यांना आम्ही सजेस्ट केलं की तुम्ही एक वॉल जॉईंट ठेवा, म्हणजे ट्विन बंगलोला प्रेफर करा तुम्ही. बरोबर. मग त्यामुळे एक कॉमन जिना आला त्यामध्ये. बऱ्यापैकी कॉस्ट कटिंग झालं आणि एस्थेटिक रित्या किंवा आर्किटेक्चरच्या रित्या पण एक तिथं वातावरण पण चांगलं आहे. बरोबर आहे. दुसरं, आता कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे, तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगले, हे वापरलं पाहिजे? एक इंजिनियर म्हणून मी पहिल्यांदा स्टील साठी बघेन तर ते त्याची युनिफॉर्मिटी आहे का बघणार. युनिफॉर्मिटी बघण्यासाठी मला काय बघायला लागेल तर वेट पर मीटर बघावं लागेल पहिल्यांदा. त्या गोष्टी मी शॉप मध्ये अॅक्युरेटली चेक करून घेणार सॅम्पल, तरच मी ते स्टील प्रेफर करणार. दुसरा मुद्दा, स्टील जुना आहे का नवीन आहे, फ्रेश स्टील शक्यतो वापरण्याचा प्रयत्न करणार. ओके, तो हे दोन महत्वाचे पॅरामीटर्स. दुसरा, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आजपर्यंत आणि तुमचा अनुभव कसा होता, प्रोडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? आयकॉन स्टील वापरलेलं आहे आपण. आयकॉन स्टीलचं सर्व्हिस पण चांगली आहे आणि त्यांचं वेट युनिफॉर्मिटी सुद्धा आपण चेक केलेलं आहे, ते अगदी व्यवस्थित आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, तो म्हणजे तुमच्यासारखेच आता जे तरुण इंजिनियर्स या फील्डमध्ये येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? त्यांना सिनियर म्हणून माझ्याकडून शुभेच्छा तर आहेतच या फील्डमध्ये येण्यासाठी. फक्त महत्वाचा मुद्दा त्यांनी एकच केला पाहिजे की रेट पाडून काम घेऊ नका. क्वालिटी तुम्ही दाखवा, फक्त रेट पाडून काम घेऊ नका. वा. सो हे होते इंजिनियर अविनाश कोरे आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा दिला की रेट पाडून तुम्ही काम घेऊ नका, कारण ते काम पुढं पूर्ण पण झालं पाहिजे आणि ते काम दर्जेदार पण झालं पाहिजे. या दोन्हीसाठी किंमत किंवा त्याचं मूल्य फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.